रस्ते खोदकामामागचे सत्य उघड. धर्मवीर संभाजी महाराज पाणीपुरवठा योजना वेगात. नांदगाव शहरात सध्या ठिकठिकाणी रस्ते खोदलेले दिसतायत. नागरिकांना त्रास होतोय, पण या खोदकामामागचे खरे कारण काय आहे आजच्या आमच्या या खास रिपोर्टमध्ये पाहूयात. नांदगाव शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था ही तब्बल 100 वर्षापूर्वीच्या पाईपलाईनवर अवलंबून होती. तेव्हा शहराची लोकसंख्या कमी, आज मात्र नांदगावची वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज या सगळ्यांचा विचार करून मोठा आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे यांनी भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी नवीन आणि आधुनिकता पाईपलाईन टाकण्याचं काम जलद गतीने सुरू केलं आहे. या कामामुळे आज थोडा त्रास होतोय, पण उद्या नांदगावकरांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागणार नाही. धर्मवीर संभाजी महाराज पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नांदगाव शहराला 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. आत्ता त्रास आहे, पण पुढच्या पिढीसाठी हा निर्णय योग्य आहे. पाण्यासाठीची भटकंती आता संपणार, हेच महत्त्वाचं आहे. आजचा हा विकासाचा त्रास उद्या नांदगावच्या जनतेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. 24 तास पाणी हा फक्त शब्द नाही, तर नांदगावच्या भविष्याचा पाया आहे. कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. आज रोजी आपल्या नांदगाव तालुक्यामध्ये बरेचसे काही विकास कामे होत आहे व त्यामध्ये आहे पाणी प्रश्न. यासाठी बरेचसे प्रयत्न आपल्या नांदगाव तालुक्यात केले जात आहेत व आज त्या स्वरूपाने आपण बघत आहोत का जागोजागी रस्त्यात खड्डे वगैरे हे सगळे पडत आहेत व त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. काय तर याचे मूळ कारण म्हणजे काय, नांदगावचा विकास तो म्हणजे पाण्याने होणार आणि त्या पाण्याची सुव्यवस्था आपले लाडके आमदार सुहास अण्णाजी कांदे, सौ अंजुमताई कांदे व आपले नगराध्यक्ष सागरभाऊ हिरे यांचा मी फार फार आभारी आहे. नांदगाव शहरात जे रस्ते वगैरे खोदण्यात जात आहे यावर तुमचं काय मत आहे? एक व्यापारी म्हटल्यावरती सर्वात महत्वाची गोष्ट, आता रस्ते तोडल्यानंतर एक सर्वसामान्य व्यापारी व जे जनता आहे त्यांना याचा त्रास होणारच आहे, कारण की काम ते कमी कमी 15-20 दिवस चालणार आहे. पण ते काम चालू असताना महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार सुहास अण्णा कांदे कार्यसम्राट व अंजुमताई कांदे तसेच लोकनियुक्त झालेले नगराध्यक्ष श्री सागरभाऊ हिरे यांच्या मार्फत जो गिरणाऱ्या पाणी पुरवठा योजना आहे ती एक वेळा जर चालू झाली तर नांदगावकरांतील सर्व जनतेला 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे.